राम जय जवान जय किसान। आज आम्ही दामणगाव तालुका धुळे जिल्हा धुळे येथील शेतकरी कौतिक पाटील यांचं क्षेत्र पाट मध्ये गेलेले पांजर तलाव दामणगाव 3 मध्ये 54/2007 रोजी 2007 वर्षापूर्वी ते क्षेत्र एकूण टोटल क्षेत्र ते याच्यात गेलेलं आहे पांजर तलावामध्ये। त्या पांजर तलावामध्ये गेलेलं असताना त्याची मूळ किंमत त्यावेळेस 2007ला 9,22,441 रुपये होती। सतत 2007 पासून तर 2026 पर्यंत म्हणजे एकूण टोटल 20 वर्ष झाले। 20 वर्षापासून कलेक्टर साहेबांना अनेक निवेदन दिले गेले, अनेक कलेक्टर आले, अनेक नायब तहसीलदार आले, आपले प्रांत साहेब आले, तहसीलदार साहेब आले। त्या सगळ्यांना निवेदनं देऊन आमचा हा 10 लाख रुपयाचा निधी आम्हाला लवकर मिळावा याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाचं सिंचन भवन असेल, प्रांत साहेब असेल आणि रोजगार हमी योजनेचे कलेक्टर साहेब असतील यांच्याकडे पाठपुरावा केला, तरीसुद्धा 20 वर्षामध्ये आम्हाला 10 लाख रुपये निधी दिला गेला नाही। आज 10 लाख रुपये निधीसाठी वेळोवेळी इथं आम्ही निवेदन दिलं, त्यावेळेस आम्हाला एकच उत्तर मिळतं की निधी उपलब्ध नाही, निधी शिल्लक नाही। 20 वर्षात जर 10 लाख रुपये निधी शिल्लक नसेल तर धुळे जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेचे कलेक्टर साहेब बालाजी क्षीरसागर साहेब यांनी जे आज आम्हाला अपेक्षित उत्तर पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही। मी पाहतो, बघतो आणि तुम्हाला सांगतो एवढंच उत्तर दिलं गेलं। त्याच्यानंतर आम्ही प्रांत साहेब रोहन कोर साहेबांना भेटलो, सिंचन भवनमध्ये गेलो, तिथल्या साहेबांना भेटलो। ते म्हणतात की सिंचन भवनवाले म्हणतात आम्ही प्रांत साहेबांकडे पाठवलं, प्रांत साहेब म्हणतो आम्ही रोजगार हमी योजनेचे उपजिल्हा कलेक्टर साहेबांकडे पाठवलं गेलं आहे, तुमचा लवकर निधी उपलब्ध झाला त्यावेळेस आम्ही तुम्हाला पाठपुरावा करून पाठवतो असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे। बालाजी क्षीरसागर साहेब रोजगार हमी योजनेचे कलेक्टर साहेबांना प्रत्यक्ष भेटून आम्ही हे निवेदन दिलेले। आमचं हे निवेदनाचा लवकरात लवकर विचार नाही झाला तर आम्ही आत्मदहन करणार। या स्तरावरचा प्रश्न आहे, याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायदा 2005 अंतर्गत भूसंपादनाबाबत तरतूद असल्यामुळे प्रस्तुत प्रकरणी भूसंपादन मोबदला ईजीएस मधून अदा करता येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ तुमचा मोबदला देय होतो असं ना, देता येत नाही असा होत नाही अर्थ। बरोबर, त्याच्यात मार्ग म्हणजे मी वरिष्ठ पातळीवर बोलतोय। शासनाचं पत्र तुमच्याकडे आलेलं आहे आणि संबंधित मी जेव्हा तुमच्या टेबलवर आलो तेव्हा ते शिपायला सांगितलं जातं कारण हे पत्र आलंय का, म्हणजे 1 महिन्यापूर्वी टपाल आलेलं पत्र आज उघडलं जातं आणि ते आज संबंधित शेतकरी आल्यावर असं जर तुमचं 1 महिन्यापासून पत्र तुमचं उघडलं गेलं नाही तर आमचं फाईल फुटप केव्हा होईल। रोजगार हमी योजनेचे भरत गोगावले साहेबांकडे गेलो, गोगावले साहेबांकडेच पत्र तुम्हाला दिलेलं आहे। साहेबांनी मला सांगितलं की तिथल्या पीएनने फक्त शब्द असा बदलला आहे की पूर्वी रोजगार हमी योजना होतं आणि आता मनरेगा आहे। मनरेगा ऑफिसर आहेत आपले नायब तहसीलदार साहेब, त्यांनी असं सांगितलं की तुमचं कागदपत्र सापडत नाही, तुम्ही नवीन कागदपत्र घेऊन या। बरोबर, पुन्हा मग गेलो साहेबांकडनं आम्ही कागदपत्र डायरेक्टली साहेब ऑफिसमध्ये